नमस्कार मित्रो, बँकिंग लेक्चर सिरीजमध्ये आज आपण कमर्शियल पेपर्स म्हणजेच व्यापारी पतपत्रे, त्यांची वैशिष्ट्ये, त्याबाबतच्या विविध प्रकारच्या तरतुदी व त्याची देवाणघेवाण याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत. भारतीय नाणे बाजारामध्ये म्हणजेच मनी मार्केटमध्ये अल्पमुदती निधीची देवाणघेवाण करण्यासाठी जसे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स, कॉल मनी, ट्रेझरी बिल्स, बिल ऑफ एक्सचेंज यासारखी विविध प्रकारची वित्तीय दस्तऐवजे किंवा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स खरेदी विक्री केले जातात. त्याच पद्धतीने कॉर्पोरेट सेक्टर्स व NBFC व बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिलेल्या कमर्शियल पेपरचे स्वरूप, त्याची वैशिष्ट्ये व त्याबाबतचे देवाणघेवाणीचे व्यवहार हे नेमके कोणत्या पद्धतीने होत असतात याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतीय नाणे बाजारामध्ये कमर्शियल पेपर म्हणजे CP हे प्रामुख्याने 1990च्या दशकामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीने देशातील डेसिग्नेटेड इन्स्टिट्यूशन्स व ऑर्गनायझेशनकरिता निधी संकलनाचा हा एक उत्तम पर्याय, त्याचबरोबर अल्पमुदती गुंतवणूकदारांसाठी अल्पमुदती गुंतवणूक करण्याकरिताचा एक ऑप्शन म्हणून कमर्शियल पेपर्स हा एक महत्त्वाचा पर्याय त्या ठिकाणी ठरत आहे. वास्तविक पाहता कमर्शियल पेपर हे एक अनसिक्युअर्ड मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट असून की जे प्रॉमिसरी नोटच्या स्वरूपात विविध प्रकारच्या कॉर्पोरेट कंपनीज, प्रायमरी डीलर्स व अदर ऑर्गनायझेशन्सकडून इश्यू केले जात असते. हॅन्स इट इज नोन ॲज ए अनसिक्युअर्ड मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट विच इज इश्यूड इन द फॉर्म ऑफ प्रॉमिसरी नोट्स बाय द डेसिग्नेटेड ऑर्गनायझेशन्स. भारतात कमर्शियल पेपर्स इश्यू करण्याची परवानगी ही प्रामुख्याने कॉर्पोरेट कंपनीज की ज्यांचे मिनिमम नेटवर्क 4 करोड रुपीज किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा कंपन्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीने कमर्शियल पेपर्स इश्यू करण्याची परवानगी दिली जाते. त्याचबरोबर अशा संस्था की ज्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शासकीय रोख्यांची खरेदी विक्री करण्यासाठी मध्यस्थ म्हणजेच प्रायमरी डीलर्स म्हणून परवानगी दिलेली आहे, अशा परवानाधारक ॲप्रूव्ड प्रायमरी डीलर्सना देखील स्वतःसाठी आवश्यक असणारा अल्पमुदती निधी उभा करण्याकरिता कमर्शियल पेपरची विक्री करता येते. त्याचबरोबर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज की ज्या फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, लोन कंपनीज असतील, इन्व्हेस्टमेंट कंपनीज असतील, हाऊसिंग फायनान्स कंपनीज असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीज असतील, यासारख्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणजेच NBFCना देखील अल्पमुदती निधी संकलित करण्यासाठी कमर्शियल पेपरची विक्री करता येते. त्याचबरोबर भारतातील मान्यता देण्यात आलेल्या ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स की ज्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या नाबार्ड, NHB, ICICI, IFCI, SIDBI यासारख्या ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, त्याचबरोबर भांडवलाची मिनिमम अट पूर्ण करणाऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज, युनियन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या एंटिटीज व विविध प्रकारच्या ट्रस्टी ऑर्गनायझेशन्स देखील कमर्शियल पेपर हे विक्री करू शकतात. तथापि याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवानगी घेण्याची आवश्यकता असते. असे असले तरी भारतात कमर्शियल पेपरची विक्री करण्याची परवानगी बँकिंग संस्थांना दिली जात नाही. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बँकिंग संस्थांना निधी संकलित करण्यासाठी विविध प्रकारच्या खात्यावरील डिपॉझिट्स, त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय त्यांच्यासाठी उपलब्ध असतो. तथापि कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनकरिता सर्व प्रकारच्या डिपॉझिट्स ह्या कलेक्ट करणे पॉसिबल नसल्यामुळे यांना एक अल्टरनेटिव्ह इन्स्ट्रुमेंट म्हणून या वेगवेगळ्या कमर्शियल ऑर्गनायझेशनना कमर्शियल पेपर हे एक वित्तीय दस्तऐवज उपलब्ध करून दिलेले आहे. कमर्शियल पेपरची भारतातील
मॅच्युरिटी किंवा त्याची कालमर्यादा जर आपण विचारात घेतली तर ती किमान 7 दिवस इतकी असते व कमाल 1 वर्ष इतकी त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेली आहे. म्हणजेच कमर्शियल पेपर हे किमान 7 दिवस मुदत आणि कमाल 1 वर्ष मुदतीपर्यंतचे इश्यू करता येणे शक्य आहे. तर या पद्धतीने कमर्शियल पेपरची वैशिष्ट्ये, एलिजिबल इश्युअर कंपनीज आणि त्याचा मॅच्युरिटी पिरियड या बाबी याबाबत महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर भारतामध्ये ज्या ऑर्गनायझेशनना कमर्शियल पेपर ॲट ए टाईम 1000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेसाठी कमर्शियल पेपर इश्यू करावयाचे आहेत, अशा संस्थांनी आपल्या कमर्शियल पेपरचे क्रेडिट रेटिंग करून घेणे आवश्यक असते आणि हे क्रेडिट रेटिंग किमान A3 या कॅटेगरीपर्यंत असणे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक असते. ज्या कंपन्यांना या पद्धतीचे रेटिंग प्राप्त होते अशीच कंपनी कमर्शियल पेपर्स इश्यू करू शकते. तथापि हे क्रेडिट रेटिंग करण्याकरिता क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच क्रिसिल, इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच इक्रा, क्रेडिट ॲनालिसिस अँड रिसर्च लिमिटेड केअर, फिच रेटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या नामांकित व मान्यताप्राप्त क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशनकडून आपल्या कमर्शियल पेपरचे क्रेडिट रेटिंग करून घेणे आवश्यक असते. तथापि ॲट ए टाईम 1000 कोटी रुपयापेक्षा कमी क्वांटममध्ये कमर्शियल पेपरची विक्री करणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये क्रेडिट रेटिंग करून घेणे हे मॅन्डेटरी नाही आहे. तथापि यापेक्षा अधिकच्या रकमेचे कमर्शियल पेपर इश्यू केले जाणार असतील तर अशा परिस्थितीमध्ये क्रेडिट रेटिंग करून घेणे अत्यावश्यक करण्यात आलेले आहे. कमर्शियल पेपरच्या मॅच्युरिटी, डेनॉमिनेशन, त्याचे सेशन्स आणि त्याची इश्यू करण्याच्या पद्धती याबाबत देखील आपणास माहिती असणे आवश्यक आहे. सध्या या देशामध्ये या कमर्शियल पेपरच्या विक्रीसाठी जी किमान मर्यादा जी आहे ती 7 दिवस व कमाल मर्यादा ही 1 वर्षाची त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कमर्शियल पेपर्स इश्यू करण्यासाठी मिनिमम डेनॉमिनेशन हे 5 लाख रुपये हे निर्धारित करण्यात आलेले असून 5 लाखाच्या पटीमध्ये अप्पर लिमिटपर्यंत कमर्शियल पेपर्स इश्यू करता येणे शक्य आहे. म्हणजेच कमर्शियल पेपरची किमान दर्शनी मूल्य फेस व्हॅल्यू ही 5 लाख रुपये व त्यावरील व्हॅल्यू ही 5 लाख रुपयाच्या पटीमध्ये असणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर एखाद्या कंपनीने किंवा एखाद्या ॲथॉराइज्ड इन्स्टिट्यूशनने कमर्शियल पेपर्स इश्यू करण्याची डेट अनाऊन्स केल्यानंतर 2 आठवड्याच्या कालावधीमध्ये हा इश्यू कंप्लीट करणे किंवा त्या संदर्भातल्या सर्व सेटलमेंट कंप्लीट करणे हे आवश्यक असते. त्यासाठीचा पिरियड ऑफ सेटलमेंट हा 2 वीक्स इतका निर्धारित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कमर्शियल पेपरची विक्री करण्याकरिता या कंपन्यांना सर्वांनी IPA म्हणजेच इश्युइंग अँड पेईंग एजंट अशा IPA या ऑर्गनायझेशनची नियुक्ती करणे हे बंधनकारक असून ज्यामध्ये केवळ शेड्यूल्ड बँकांनाच इश्युइंग अँड पेईंग एजंट म्हणून अपॉइंटमेंट करता येते व त्यांच्या माध्यमातून अशा कमर्शियल पेपरची खरेदी विक्री करण्याची प्रोसेस ही राबवता येत असते. तर या कमर्शियल पेपरच्या विक्रीबाबत अशा प्रकारची एक महत्त्वाची तरतूद यामध्ये असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर कमर्शियल पेपरची खरेदी किंवा त्यामध्ये गुंतवणूक करणारे जे पार्टिसिपंट्स असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने इंडिव्हिज्युअल व्यक्ती की यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून कमर्शियल पेपर्स हे त्या ठिकाणी खरेदी करू शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकिंग इन्स्टिट्यूशन्स, कॉर्पोरेट कंपनीज की ज्या भारतामध्ये रजिस्टर्ड असणाऱ्या कंपनीज आहेत, युनि कॉर्पोरेट बॉडीज असतील, नॉन रेसिडेंट इंडियन्स असतील, त्याचबरोबर सेबीने मान्यता दिलेल्या ज्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत ते देखील भारतातील वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स व कॉर्पोरेट्सनी इश्यू केलेल्या कमर्शियल पेपरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तथापि एक महत्त्वाची प्रोव्हिजन की जी त्या ठिकाणी आपणास लक्षात आहे, देर इज अ वन इम्पॉर्टंट प्रोव्हिजन रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट इन टू द कमर्शियल पेपर, दॅट इज नो पर्सन कॅन इन्व्हेस्ट इन टू द कमर्शियल पेपर्स issued by the related parties either in the primary or secondary market. ज्या कंपनीने किंवा संस्थेने
कमर्शियल पेपरची इश्यू त्या ठिकाणी विक्रीला काढलेले आहेत, अशा कंपनीशी संबंधित असणारी व्यक्ती कमर्शियल पेपरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. मग ते कमर्शियल पेपरची विक्री प्रायमरी मार्केटमधील असेल किंवा ती सेकंडरी मार्केटमधील असेल तर त्यामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही. अशा प्रकारचे निर्बंध रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेले आहेत. प्रामुख्याने इनसायडर ट्रेडिंग किंवा या व्यवहारामध्ये होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही एक महत्त्वाची तरतूद कमर्शियल पेपरच्या ट्रेडिंगबाबत केलेली आपणास दिसून येते. त्याचबरोबर याची खरेदी आणि विक्री, त्याचबरोबर सेटलमेंट प्रोसेसबाबत जर आपण पाहिलं तर आपणास असे दिसून येईल की कमर्शियल पेपर याची विक्री ही त्या ठिकाणी डिस्काउंट रेटला त्या ठिकाणी केली जात असते. डिस्काउंट रेट हा त्यावेळच्या परिस्थितीनुसार फंडची डिमांड व फंडचा सप्लाय या दोन गोष्टीवरती त्या ठिकाणी अवलंबून असतो. याची विक्री झाल्यानंतर त्याची पुनर्विक्री करण्यासाठी सेकंडरी मार्केटची प्रोव्हिजन देखील या नाणे बाजारामध्ये मनी मार्केटमध्ये उपलब्ध असून ओव्हर दी काउंटर मार्केटवरती याची विक्री करण्यासाठी विशिष्ट प्रकारची व्यवस्था ही त्यामध्ये करण्यात आलेली असून त्याकरिता T+0 व T+1 या दोन सेटलमेंट सायकल्स ओव्हर दी काउंटर एक्सचेंजवरती या राबवल्या जातात. T+0 मध्ये ज्या दिवशी त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हे घडत असते त्याच दिवशी सेटलमेंटची प्रोसेस होते व T+1 मध्ये ट्रान्झॅक्शन डे +1 वर्किंग डे या पद्धतीने रकमेची देवाणघेवाण ही त्या ठिकाणी केली जात असते. तर या दोन स्कीमच्या अंतर्गत ही त्या ठिकाणी या कमर्शियल पेपरची खरेदी विक्री आणि सेटलमेंटची प्रोसेस ही राबवली जात असते. असे असले म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये याची देवाणघेवाण जरी होत असली तरी सेबी आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या नियमानुसार ज्या पद्धतीने शेअर्समध्ये किंवा इक्विटीमध्ये ऑप्शन, कॉल अँड पुट या पद्धतीने ट्रान्झॅक्शन होत असतात, फ्युचर ट्रेडिंग होत असतात, तशा पद्धतीचे कॉल अँड पुटचे म्हणजेच ऑप्शनचे ट्रेडिंग कमर्शियल पेपरच्या बाबतीमध्ये अलाउड करण्यात आलेले नसल्याचे आपणास दिसतात. मात्र स्टॉक मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर इक्विटीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे ऑप्शन अलाउड करण्यात आलेले आहेत. मात्र कमर्शियल पेपरच्या बाबतीत मनी मार्केटमध्ये ऑप्शन मार्केट म्हणजेच कॉल अँड पुट ऑप्शन्स हे त्या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड करण्यात आलेले आहेत. या बाजारामध्ये होणारे सर्व व्यवहार फिमडा रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म, त्याचबरोबर क्लिअर कॉर्प डीलिंग सिस्टम इंडिया लिमिटेड यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जात असतात. त्याचबरोबर यामध्ये नॉन बँक एंटिटी की ज्या प्रामुख्याने अनकंडिशनल अँड इरिवोकेबल गॅरंटी ही प्रोव्हाइड करण्याचं काम देखील या संस्था या कमर्शियल पेपरच्या व्यवहारामध्ये करत असल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर कमर्शियल पेपरच्या बाबतीमध्ये बायबॅक ऑप्शनबाबत जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर काही विशेष प्रोव्हिजन्स की ज्यामध्ये आपणास केलेल्या दिसून येतात. जेव्हा एखादी कंपनी आपल्याकडील कमर्शियल पेपरची विक्री करते आणि जेव्हा त्यांना त्या निधीची आवश्यकता नसते तेव्हा संबंधित कंपनी बायबॅकचा ऑप्शन देऊ शकते की ज्यामध्ये पार्शियल बायबॅक किंवा फुल बायबॅक या दोन्ही प्रकारचे ऑप्शन्स संबंधित गुंतवणूकदारांना दिले जाऊ शकतात की ज्यामध्ये मुदतीपूर्वीच कमर्शियल पेपर्स हे परत खरेदी केले जातात व त्या संबंधित अमाऊंट ही संबंधित गुंतवणूकदारांना परत देण्याची व्यवस्था ही केली जात असते. अर्थात खरेदीचा दर आणि विक्रीचा दर यामध्ये त्या परिस्थितीनुसार ही तफावत देखील आपणास दिसून येते. त्याचबरोबर जेव्हा एखादी कंपनी बायबॅकचा ऑप्शन ऑफर करते तेव्हा हा ऑप्शन सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी म्हणजेच त्या कंपनीच्या कमर्शियल पेपरची खरेदी ज्या ज्या गुंतवणूकदारांनी केलेली आहे त्या सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांच्यासाठी बायबॅकचा ऑप्शन हा उपलब्ध करून देणे आवश्यक असते की ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीने डिस्क्रिमिनेशन करण्याची व्यवस्था ही त्यामध्ये करण्यात आलेली आपणास दिसत नाही. त्याचबरोबर बायबॅक संदर्भात ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स सेट केल्या जातील की ज्यानुसार बायबॅकची प्रोसेस रन केली जाणार आहे ती सर्व गुंतवणूकदारांच्यासाठी समान असणं आवश्यक आहे, ती आयडेंटिकल असणं आवश्यक आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत किंवा भेदभाव हा त्या ठिकाणी करता येणे शक्य नसते. त्याचबरोबर बायबॅकची जी प्रोसेस असते ती प्रोसेस जास्तीत जास्त 30 दिवस त्या ठिकाणी रन करता येते. म्हणजेच या एखाद्या कंपनीने आपण विकलेल्या कमर्शियल पेपरची पुनर्खरेदी करावयाची असल्यास, रिटर्न ते खरेदी करणार असल्यास बायबॅकचे ऑप्शन ज्या तारखेला डिक्लेअर करण्यात आला त्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत ही संपूर्ण बायबॅकची प्रोसेस कंप्लीट करणे आवश्यक असते. तर मित्रो, की नाणे बाजारामध्ये मनी मार्केटमध्ये 1 वर्ष किंवा त्याहून कमी कालावधीसाठी
निधी संकलित करण्यासाठी ज्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीज असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स असतील, NBFC असतील, की त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निधी संकलनासाठीचा हा एक उत्तम मार्ग उपलब्ध करून दिलेला असून की ज्या गुंतवणूकदारांना अल्पमुदती गुंतवणूक करावयाची असते व थोड्या प्रमाणात रिस्क स्वीकारून डिस्काउंट प्राइस व फेस व्हॅल्यू याच्यातील फरकातील लाभ प्राप्त करून घ्यावयाचा असतो, अशा गुंतवणूकदारांच्यासाठी कमर्शियल पेपर हे एक उत्तम माध्यम असते आणि त्याच्यामुळे गुंतवणुकीमधील बहुतांश लॉंग टर्ममधील धोका हा मिनिमाइज करता येतो. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या माध्यमातून उत्तम प्रकारचा रिटर्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून देखील कमर्शियल पेपर हे एक अत्यंत महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंटचं साधन देखील मानलं जातं. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या कंपन्या, बँकिंग, नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशनना निधी संकलनासाठीचा देखील हा एक उत्तम मार्ग असल्याचे देखील आपणास दिसून येईल. तर या पद्धतीने आपण कमर्शियल पेपर आणि त्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी आज आपण समजून घेतलेली आहेत. धन्यवाद.